नाशिकमध्ये गोवंश कत्तलीचा प्रयत्न उधळला, गुंडाविरोधी पथकाची मोठी कारवाई। नाशिक शहरात गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल, वाहतूक व बेकायदेशीर विक्री रोखण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिके यांनी शहर पोलिसांना कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत। त्या अनुषंगाने पोलीस उपआयुक्त किरण कुमार चौहान व सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाने मोठी कारवाई करत कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या 4 गोवंश जातीच्या जिवंत जनावरांची सुटका केली आहे। दिनांक 21 जानेवारी रोजी गुंडाविरोधी पथकास गोपनीय माहिती मिळाली की द्वारका बागवानपुरा परिसरात गोवंश जातीची जनावरे कत्तलीसाठी आणली जाणार आहेत। सदर माहिती तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून गुंडाविरोधी पथकाने सापळा रचला। पहाटे सुमारे 5 वाजता अशोक लेलँड कंपनीची दोस्त MH15GV 9958 ही 4 चाकी गाडी संशयास्पदरित्या येताना दिसून आली। वाहन थांबवून तपासणी केली असता गाडीमध्ये 4 गोवंश जातीची जिवंत जनावरे कोंबून भरलेली आढळून आली। वाहन चालक शहबाज मुख्तार शेख राहणार जुने नाशिक यास ताब्यात घेण्यात आले। तपासात सदर जनावरे म्हसरूळ परिसरातील गोठ्यातून भरून आणल्याचे निष्पन्न झाले असून ती बागवानपुरा जुने नाशिक येथील काही दुकानांमध्ये कत्तलीसाठी नेली जात होती। या प्रकरणी वाहन चालकासह एकूण 6 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी 4 गोवंश जातीची जनावरे व संबंधित 4 चाकी वाहन असा एकूण सुमारे 5,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाणे येथे प्राणी संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्यासह पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, राजेश राठोड, गणेश भागवत, कल्पेश जाधव, दयानंद सोनवणे व घनश्याम महाले यांनी संयुक्तरित्या पार पाडली। नाशिक शहर पोलिसांकडून गोवंश कत्तल व अवैध वाहतुकीविरोधात भविष्यातही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे। स्टार 1 महाराष्ट्र न्यूजसाठी इरफान पठाण, नाशिक।